नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे तालुक्यात गव्हाचे पीक उत्तम मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी। धुळे तालुक्यात यंदा गव्हाचे पीक चांगल्या प्रकारे आलेले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश मिळालेले आहे। अनुकूल हवामान आणि योग्य व्यवस्थापनामुळे उत्पन्नात वाढ झालेली आहे। मात्र बाजारात गव्हाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। उत्पादन खर्च वाढलेला असताना विक्री दर कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान शेतकऱ्यांकडून शासनाने हमीभाव वाढवावा तसेच खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक करावी अशी मागणी होत आहे। अन्यथा पुढील काळात आंदोलनाचा इशाराही काही शेतकरी देत आहेत। एकूणच चांगल्या उत्पादनानंतरही योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली दिसून येत आहे। तालुका प्रतिनिधी संदीप त्रिभुवन। नमस्कार। आज धुळे जिल्ह्यात आपण जरी गहूचं वातावरण बघतोय तर गहू हा पंजाबराव डगांनी माहिती दिल्यानुसार की 18-19 तारखेला पावसाचं वातावरण येणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी सगळ्या प्रकारे 80% गहू निघून गेले आहेत। थोडाफार 10-20% लोकांचा गहू अजून बाकी आहे। यावर्षी धुळे जिल्ह्यात बघायला गेलं तरी गारपीट किंवा पाऊस वगैरे असं अवकाळी पाऊस काही झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यासाठी गहू हा चांगल्या प्रकारे निघलेला आहे। परंतु फक्त खंताची गोष्ट एवढीच आहे की यावर्षी गहूचा भाव खूपच कमी आहे। एवढा कमी आहे की 1 लिटर पाणी हे 20 रुपयाला मिळतं। 1 लिटरच्या पाण्याची किंमतसुद्धा या गहूला नाही आहे, एवढं कमी आहे। या गहूला पिकवण्यासाठी साधारणतः 1 किलो गहू पिकवण्यासाठी 20 लिटर पाणी लागतं आणि 1 लिटरचं पाणीचं बिसलेरी पाण्याचं बॉटलचं सुद्धा पाणीचा या गहूला किंमत नाही आज। एवढे मोठी शोकांकीची गोष्ट आहे। यावर्षी भगवंताच्या कृपेने शेतकऱ्याला चांगला गहू पिकलेला आहे, पण त्याला पाहिजे असा अपेक्षित भाव नाही आहे। ही थोडीशी खंताची गोष्ट आहे।